आज वाढदिवस स्पेशल पिझ्झा बनवणार आहे. आज आपण बघा. नमस्कार, तुमचं भारती किचनमध्ये स्वागत आहे. आज आहे ना मुलांचा दिवस आहे ना, म्हणूनसाठी त्यांच्यासाठी पिझ्झा, घरगुती पिझ्झा करायला लावला आपल्या घरी. मला जमतो तसा मी दाखवते तुम्हाला. बघा, मी ह्याच्यामध्ये घेतले चण्याची डाळ थोडीशी आणि शेंगदाणे, थोडेसे शेंगदाण्याचा बुका घेतला आहे. आणि ह्याच्यामध्ये मी टाकते कोथिंबीर, मिरची, 2-3 पानं कढीपत्ता आणि 4 पाकळ्या कोथिंबीरच्या ह्याच्या लसणाच्या टाकते. सॉरी, माझं मध्ये कट कर. चटणी करायला लावली आहे. त्याच्यामध्ये मी घेतल्या 4 पाकळ्या लसणाच्या, 3-4 मिरच्या, कोथिंबीर थोडीशी, कढीपत्त्याची 4 पानं, डाळ्या, आपल्या डाळ्या असतात ना चिवड्यात घालतो त्या डाळ्या, आणि शेंगदाणे आणि थोडं जिरं. आता मी ह्याची चटणी करते आणि मी काय करणार आहे ते तुम्हाला दाखवते. आता मी करायला लावलं आज पिझ्झा, घरी पिझ्झा करायला लावला आहे. त्यासाठी मी घेतल्या कांद्याच्या रिंग्स अशा काढून, कांदा असा, टॅमॅटो, शिमला मिरची, आणि हे इकडे दाखव, हे बटेटो आहेत ना, ह्याला मी कापून काळं मिरी आणि फक्त मिरची पावडर आणि धण्या जिरे पावडर लावली आहे. आता मी हे फक्त थोडं फ्राय करून घेईन. पटकन शिजते. मी करायला लावलाय तवा पिझ्झा, पण माझ्याकडे आहे लोखंडाचा तवा, पण मी आहे ना या फ्राय पॅनमध्ये करते पिझ्झा. बघा, मी आता थोडं मीठ घातलंय आणि थोडीशी साखर, किंचित थोडीशी साखर. हे बघा, आता हे चिप्स आहेत तयार झाले तर, बटाटा चिप्स तयार झाले तर, गोल गोल कापून. आणि हे बघा मस्का लावला बघा. आता ही रोटी आहे ना, मी ह्याच्यामध्ये ठेवून देणार आहे. बारीक करायचा गॅस, एकदम बारीक करायचा, फिरून घ्यायची म्हणजे त्याला मस्का लागायला हवा आहे. मग आता आपण पुन्हा त्याला फिरवायचं नाही. हे इकडे सांगायचं आज हे तुमचा आज काय आहे, भाईला विचार काय आहे. चिल्ड्रन डे म्हणून साठी काय बनवायला लावलं आईनी? पिझ्झा. हा, तुमच्या आवडीचा पिझ्झा. आता मी पिझ्झा खाल्ल्यानंतर तुला देते. हा, मी आता ह्याच्यावर ग्रीन चिली सॉस टाकते. हां, थोडासा लावते, मुलांना तिखट जास्त, छोटा आहे ना तो, त्याला तिखट भीती वाटते द्यायला. आता मी रेड कलरचा चिली सॉस लावते. हां, लाल चिली सॉस. हा आमच्या छोट्यासाठी, म्हणजे जास्त तिखट नाही करत आहे, छोट्यासाठी करते. आणि आता मी ह्याच्यात टाकते कांदा, तो तिखट खाणार नाही. हे आमच्या छोट्यासाठी. ह्याच्यामध्ये मी काय घालत नाही आहे, ह्या छोट्यासाठी फक्त टॅमॅटो सॉस. छोट्या मुलांना तिखट जास्त नाही आवडत ना, त्यामुळे मी त्याला साधं, हे बघा हे दाखवलं ना, हे सगळं मिरची आपण हे घातलेलं, कांदा वगैरे. आता मी हे बटेटो घालते, शिजून घेतले ना ते. आता ह्याच्यावरती आपण 5 मिनटं झाकण ठेवूया. बघा, आता मी असं हे केलं. हे आमच्या छोट्याला एकदम साधं सिंपल. हां, दाखव, हे वरून दाखव. मी आता मेयोनीज घालते. हां, थोडंसं. मी आपलं साधे आपल्या मुलांसाठी बाहेरून आणण्यापेक्षा आपल्या मुलांना घरचं करून दिलेलं बरं, म्हणून मी करते. बघा तुम्ही, घालते टॅमॅटो सॉस. हे बघा, चीज घालते मी. चीज जास्त नाही आणलंय, आपलं मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा आपलं थोडंसं मी घरच्या घरी छान केलंय. बघा, हे छोट्याला आमच्या, तो लहान आहे ना, तो मिरची वगैरे खात नाही ना, म्हणून थोडं
त्याला साधा केलाय हा त्याच्यासाठी. हा आता हा आमच्या मोठ्या मुलांसाठी तिखट. हा आता मोठ्या मुलांसाठी तिखट चांगला. त्या लोकांना तिखट हवं आहे ना. रेड चिली सॉस टाकला. आता ग्रीन चिली सॉस टाकू. पण टाकूया आपण. चटणी चांगली झाली ना तिथे काय ना. हा हे बघा आता हे सगळं ठेवलं. काकडी वगैरे मी बटाटे नाही ठेवलं. बटाटो ठेवायचे. हे बघा आता बटाटो ठेवते त्याच्यावरती चिप्स. मुलांना आवडतात ना म्हणून मी तसं बनवलं. त्यांना आवडतात म्हणून तसं बनवलं. आता सॉस घालते. मेयोनीज घालते. बस दुसऱ्यालाच हे बघा चीज घालते. मी चीज जास्त घालत नाही आहे कारण का तेवढं आहे तेवढंच घालते. पण मुलांना बरं आहे आपलं थोडंसं घरच्या घरी. आज मुलांचा दिवस आहे ना. त्यांना पण वाटतं काहीतरी वेगळं. बाहेरचं देण्यापेक्षा आपल्या घरी साधं बनवलेलं बरं ना म्हणून मी हे बघा छान केलंय ना. मुलांना आवडेल ना. छान केलंय बघा. मुलांना आवडला. मला छोट्याला खूप आवडला. छान झाला म्हणतो आई. हे बघा आता दुसरा केला मी. चिली सॉस लावले दोन्ही ग्रीन आणि रेड. आता हे अशी मी केलेली चटणी. हा चटणी छान झाली आहे. माझा छोटा म्हणतो छान झाली आहे चटणी. तो तिखट नाही खात पण छान झाली म्हणतो. थोडंसं दादा म्हणतो थोडंसंच खा. बघा आपला साधा सिंपल पण छान. चवीला छानच झालंय. माझ्या मुलाने खाल्ला छान झालाय म्हणतो. चवीला करून बघा छानच झालंय. खरंच छान झालंय. छान झालंय बघा. किती सुंदर झालंय बघा. आमचा पिझ्झा तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा.